नमस्कार. आज मी बनवत आहे 2 प्रकारच्या हिरव्या चटण्या. हिरवे मटार आणि हिरवी मिरची. याकरता मी मटार सोलून घेतलेले आहेत. यांना आपल्याला स्वच्छ धुवून एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि एका कढईमध्ये घालून आपल्याला कमी फ्लेमवर याला छान भाजून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपल्याला तेल अजिबात घालायचं नाही आहे. पाणी वगैरे जे असेल ते यातलं आटून जातं. आता यामध्ये मी 1 टेबलस्पून तेल घालत आहे. मंद आचेवरच आपल्याला ह्या वाटाण्यांना छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. साईड बाय साईड मी एका तव्यावर 8-10 लसूण पाकळ्या आणि 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यांनाही आपल्या 1 चम्मच तेल घालून भाजून घ्यायचं आहे. वाटाणे आपल्याला हलवत राहायचं आहे. आता यामध्ये मी अर्धा टीस्पून जिरं घालत आहे. गॅस मी बंद करते. वाटाणे हे आपले छान शिजलेले आहेत. आपल्याला गॅस बंद करायची आहे आणि लसूण, हिरवी मिरची, जिरं आणि भरपूर सांबार आपल्याला याचं एक ओबडधोबड वाटण करून घ्यायचं आहे. आता हे वाटण आपल्याला ह्या वाटाण्यामध्ये मिक्स करायचं आहे. चवीपुरतं मीठ आपल्याला इथे घालायचं आहे आणि छान मिक्स करून एक मंद आचेवर एक वाफ काढून घ्यायची आहे. आपण लसूण आणि मिरची भाजल्यामुळे जास्त आपल्याला भाजण्याची आता गरज पडत नाही. आणि आता मॅशरनी किंवा एखादी लोट्यानी ग्लासने आपल्याला हे वाटाणे थोडेसे क्रश करून घ्यायचे आहेत. वाटाणे आपले क्रश झालेले आहेत. हिरव्या वाटाण्याची चटणी आपली तयार आहे. गरमागरम सर्व करा. भाकरी, चपाती, पराठ्याबरोबर ही फार छान लागते. आता मी 1 पावभर हिरवी मिरची घेतलेली आहे. हिला स्वच्छ धुवून कोरडं करून बारीक कट मी करून घेतलेलं आहे. पोपटी कलरची ही मिरची खायला तिखट लागत नाही. मिरची कट करून झालेली आहे. एका कढईमध्ये मी 2 टेबलस्पून ऑइल घेतलेलं आहे. आता यामध्ये अर्धा टीस्पून राई, अर्धा टीस्पून जिरं, अर्धा टीस्पून सोप, बडीशेप मी इथे घालत आहे. याच्यामुळे छान चव येते. मिरची कट केलेली मी इथे घातलेली आहे. आपल्याला आता लो टू मीडियम फ्लेमवर ह्या मिरचींना छान भाजून घ्यायचं आहे. मिरचीला डाग पडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे. मिरची आपली 3-4 मिनिट भाजून झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला घालायची आहे पाव टीस्पून हळद आणि 2 टेबलस्पून भाजलेलं बेसन मी इथे घालत आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. याला आपल्याला छान मिक्स करायचं आहे. जर मिश्रण खूप कोरडं वाटत असेल तर तुम्ही 1 पाण्याचा हबका मारू शकता. याला आता कव्हर करून आपल्याला 3 ते 4 मिनिट छान वाफ काढून घ्यायची आहे. मध्ये मध्ये आपल्याला हलवत राहायचं आहे. आता यामध्ये मी 2 टेबलस्पून भाजलेला दाण्याचा कूट घालत आहे. 1 टेबलस्पून मी पांढरे तीळ घातलेले आहे. अर्धा टीस्पून मी गूळ इथे घातलेला आहे. गुळाऐवजी तुम्ही साखर इथे घालू शकता. याला छान मिक्स करून आपल्याला एक 2-3 मिनिट अजून परतून घ्यायचं आहे. 1 लिंबाचा रस मी इथे घातलेला आहे आणि भरपूर सांबार घालून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. चटणी आपली तयार आहे. ह्या दोन्ही चटण्या तुम्ही करून बघा. ह्या खायला फार छान लागतात. एकदा नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.